आता बघा जेवण तयार आहे, जेवायला या. हे बघा हे दिल आपले तयार झाले. दिल मसाला रेडी आहे. हे घावण बनवत मस्त कडक कडक. हे बघा वाजतात पण. आणि या जेवायला आता. चला. नमस्कार. आज शुभांगी क्रिएशनमध्ये ना मी तुम्हाला जे कोंबडीमध्ये ते दिल असतात ना छोटे छोटे, त्याची मी रेसिपी दाखवणार आहे. तर चला बघूया कशी असते ती. हे बघा हे दिल आहे ते. आता हे मधून आपण कापायचे आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मी बॉईल करायला टाकायचे. मी दाखवते तुम्हाला कसे बॉईल करायचे ते. चला आता पहिले हे कापून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण बघा हे कापून धुवून घेतलेत. आता याच्यामध्ये नाही बघा हे खडे मसाले टाकलेत सगळे हे असे अगोदरच. आणि टाकून घ्यायचे. आता आपल्याला हळद. हे हळद जरा जास्तीच टाकायचे. मी बघा हे छोटे 2 चमचे टाकले. हळद भरपूर टाकायची. आणि टाकायचं हिंग. हिंग कमी टाकला. आणि मीठ टाकायचं. हे बघा हे एवढं मीठ टाकलंय. खडा मीठ आहे. आणि आता हे सगळं ना बॉईल करून घ्यायचं. हे बघा हे असं कापलंय आणि आतलं सगळं काढलंय. ते काळं वगैरे असं कुठे ठेवलंय नाही. आणि आता हे म्हणजे उकळवायला ठेवायचं बॉईल करायला. पण पूर्ण असं एकदम पूर्ण शिजवून घ्यायचं. भरपूर वेळ शिजवायचं. तेव्हाच त्याला टेस्ट येते खरी. पूर्ण शिजवून घेऊया गरम पाण्यामध्ये. चला. आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं अगोदरच. आता त्याच्यामध्ये हे टाकूया आणि चांगलं शिजवून घेऊया. आणि माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे बघा हे आता चांगलं मस्त शिजवून घेऊया. तेव्हापर्यंत पुढची तयारी करूया. आता शिजेपर्यंत. हे बघा हे आता कांदा घेतलाय कापून, टॅमॅटो घेतलाय आणि आलं लसूण ठेसून घेतलं. आता कांदा आणि टॅमॅटो वगैरे आपण तळून घेऊया पहिलं. आता बघा तेल आता गरम झालं. आता कांदा टाकूया कढईमध्ये. हे सगळा मसाला तयार करून घेऊया आपण. कांदा थोडासा परतून झाला मग आपण लसूण आलं लसूण नंतर टाकूया. दिलची रेसिपी करून बघा एकदा. नक्की मस्त होते. खायला एकदम टेस्टी लागते. कारण काय त्याच्यात असं हे मऊ मऊ लागते. एकदम शिजवून घेतलं की कडक ठेवूच नको. पूर्ण शिजवून घ्या म्हणजे चांगली लागते. एकदम टेस्टी होते. तुम्ही दाखवते ना त्याप्रमाणे तुम्ही करा म्हणजे छान होईल. आता थोडासा परतून झालाय ना कांदा. आता आपण आलं लसूण टाकूया. आणि आलं लसूण पण परतून थोडंसं घेऊया आणि त्याच्यानंतर मग टॅमॅटो टाकूया. तर टॅमॅटो टाकूया. ते सगळं एकजीव होईपर्यंत तळून घेऊया आपण. आता आपला कांदा टॅमॅटो तळून झाले. आता त्याच्यामध्ये मीठ टाकूया. आपण त्या दिलमध्ये मीठ टाकलंय पण हे कांदा टॅमॅटो टाकले त्याला मीठ टाकूया. त्याच्यानंतर ह्याच्यात पण हळद टाकूया. हिंग टाकूया. आणि मसाला टाकूया. आता मसाला टाकला मी 2 चमचे. आणि आता हे सगळं मिक्स करूया आणि नंतर खोबरं पण टाकूया. कारण ते काय आपल्याला शिजलेलं आहे ना. ते नुसतं ह्याच्यात परतून घ्यायचं नंतर. आता हे सगळं कांदा तयार करू. तर खोबरं टाकते मी. हे सुकं खोबरं आहे.
हे टाकलं आणि त्याच्यानंतर ते त्यातलंच पाणी घेऊया आपण, जे उकळतंय ना त्यातलंच पाणी याच्यात टाकूया सगळं मिक्स करायला. बघा ह्याला ना तेल वरती दिसते बघा, हे तवंग दिसते का माहिती नाही मला, पण तेलाचं सगळं तवंग दिसते म्हणून मी ह्या रांध्यामध्ये तेल मी कमी टाकलेलं. आणि तसंही तेल कमीच वापरलं पाहिजे प्रत्येकाने, कारण आपण जास्ती प्रकार सगळे ऑइली खात असतो ना. हे आता पूर्ण शिजवून याच्यातच घ्यायचं अगोदर. आता याच्यात चिकन मसाला टाकूया. खडे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामुळे चिकन मसाला काय जास्तीची पण काही गरज नाही. रांदा शिजवून घेऊन मसाल्याचा वास जाईल ना, चांगलं ते झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया. आता ह्याला चांगली वाफ दिली आपण. आता आपण ते दिले आहेत ना ते टाकून घेऊया. हे सगळे आता टोपातले याच्यामध्ये टाकूया. बघा आता हे सगळं मिक्स झालंय. आता आपण झाकण थोडा वेळ याला पण ठेवूया, सगळे मसाले त्याच्यामध्ये मुरेपर्यंत. आता आपलं दिल मसाला तयार झालं. हे बघा कसं दिसते ते. आता कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. आपलं जेवण तयार आहे. आणि हे बघा हे घावण केलेत. हे कसले केलेत माहिती आहे? कडक कडक. हे बघा मस्त आलेत. इथे नावाच. हे घावण जे बनवलेत ना ते आपण जे चिकनचं हे होतं ना बॉईल करायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये तर खडे मसाले होते, हळद, हिंग, मीठ, त्याचं जे पाणी राहिलं ना शिल्लक त्याचं आपण बनवले घावण. त्याच्यामध्ये तांदळाचे पीठ टाकून घावण बनवले. आता बघा जेवण तयार आहे, जेवायला या. हे बघा हे दिल आपले तयार झाले. दिल मसाला रेडी आहे. हे घावण बनवत मस्त कडक कडक. हे बघा वाजतात पण. आणि या जेवायला आता चला.